शिवसेनेच्या बोरिवलीच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजलं. भोजपुरी गाणं वाजल्यामुळे सरनाईक यांनी आयोजकांचे कान टोचले. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचा जय जयकार झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तर शिवसेनेच्या बोरिवलीमधल्या एका कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजलं. भोजपुरी गाणं वाजल्यामुळे सरनाईकांनी कान टोचलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचा जय जयकार झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत. त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून शिवसेना युबीटीचे नेते अखिलेश चित्रे. अखिलेशजी, आपण हा व्हिडिओ पाहिला असेल आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी काय म्हटले ते सुद्धा पाहिलं असेल. काय आपली प्रतिक्रिया यावर? सगळ्यात आधी तर ज्या प्रकारे हा तिकडे महिलांना नाचवण्यात आलेला आहे, आपण तो व्हिडिओ पाहिला असेल. मी ट्विट पण केलेला आहे आता तो व्हिडिओ काही वेळापूर्वी. तर हे आयोजकांना आधी माहित नव्हतं का ते त्यांचे आमदार कोणत्या प्रकारचा कार्यक्रम घेणार आहेत? हा भाषिक वादविवाद तर नंतर राहिला. तुम्ही महापुरुषांचे तिथे तसबिरी ठेवल्या आहेत, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे पुतळा ठेवलाय शिवाजी महाराजांचा, आणि त्याच्या पुढे तुम्ही अशा प्रकारचे अश्लील नाच गाण्यांचा कार्यक्रम ठेवता. आणि तुम्ही आमच्या निवडून आलेले आमदार आहात, मंत्री आहात, आणि तुम्हा लोकांना माहित नाही की कशा प्रकारचे कार्यक्रम राबवले पाहिजे. गेल्या वेळी याच पक्षाचा एक कार्यक्रम होता, सरकारी कार्यक्रम. तिथे ना माहित नव्हतं वंदे मातरम कोणतं वाजवायचं, कोणतं वंदे मातरमचं गाणं आपण गायला पाहिजे, कोणतं वंदे मातरमचं गाणं सरकारी गाणं हे ना माहित नाही. आणि नंतर माफी मागता. पहिलं तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करता आणि नंतर तुम्ही काय स्वतःच म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा प्रकारचं तुमचं खेळ चालू आहे का महाराष्ट्रात? हे तर खरं तर आपण सगळ्यांनी त्यांना जाब विचारलं पाहिजे. अखिलेशजी, मुद्दा हाच महत्वाचा आहे की पक्षाचा कार्यक्रम असतो, सगळ्या गोष्टी होतात, पण जेव्हा अशा काही चुका होतात किंवा टीका होते आणि त्यानंतर मग ते असं भासवलं जातं की अरे ही तर चूक आयोजकांची, आणि मग सातत्यानं त्याचं खापर आयोजकांवर फोडलं जातं. बरं, ते आयोजक कोण आहेत? ते आयोजक ते रंगील सुर्वे, ते प्रकाश सुर्वे आहेत, ते आमदार त्यांच्याच पक्षाचे आहेत ना. मग कारवाई करणार आहेत का? उपमुख्यमंत्री स्वतः गेले होते ना त्या कार्यक्रमाला. मग त्याच्यावरती काय कारवाई करणार आहेत का? त्यांना काय समज देणार आहेत का? का फक्त माध्यमांसमोर किंवा फक्त तिकडे भाषणासाठी काहीतरी टाळ्या मिळवण्यासाठी काहीतरी सांगायचं, पहिलं जे काही करायचंय ते सगळं कृत्य करून घ्यायचं आणि त्यानंतर फक्त बोळकेवढेपणा करायचा? आता हे जे कोण मंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ते पण काहीतरी मराठी असं काहीतरी नाव ठेवलं होतं ना, मराठी सर्टिफिकेट काय नाव माहित नाही मला. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमात नेमकं हे गाणं वाजलंय. तर मराठी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम होता, तर मराठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचं होतं ना तिथे. बरोबर. मग अशा प्रकारचं अश्लील नाच गाणं ठेवायचं यांना शौकच आहे. यांचे रंगील जे कोण आमदार आहेत ना, सुर्वे साहेब, यांचा इतिहासच तसा आहे. त्यांना अशाच प्रकारचं सगळं आवडतं आणि त्याच्यानंतर ते माफी मागत फिरतात त्यांचे मंत्री. तर त्यापेक्षा उपमुख्यमंत्री ते का त्यांच्यावर कारवाई करत नाही? आता चांगली संधी चालून आली, आता त्यांनी कारवाई करावी ना, दाखवून द्यावं त्यांचं महाराष्ट्र प्रेम किती आहे ते. खरंय. आणि ते कोणाचं विचारांचा वारसा घेऊन चालतायत हे पण कळेल महाराष्ट्राला. धन्यवाद अखिलेशजी दिलेल्या आपण या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आणि आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीप देशपांडेजी, हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं चाललं. बरं, ते भोजपुरी गाणं वाजलं ते वाजलं, त्याच वेळेला तिथे महिला सुद्धा होत्या आणि त्या तिथे नाचत होत्या. आणि त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ नंतर प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की आयोजकांनी अशा पद्धतीची गाणी स्टेजवर असताना मराठीच लावली पाहिजेत, भोजपुरी गाणं इतर गाणी वाजवू नयेत, फक्त मराठीचा जय जयकार झाला पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय तुमचं यावर म्हणणं आहे? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय, आज जर बाळासाहेब असते, आता हे सगळे जण सांगतात की आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे, आज जर बाळासाहेब असते
तर मला असं वाटतं यांना ओणवा उभा करून ठेवला असतं स्टेजवर हं. आणि कान धरून यांना उठाबशा काढायला लावल्या असत्या. त्यामुळे मला असं वाटतं की काय आता मतांच्यासाठी एवढे लाचार झाले ते लोक की आता त्या लाचारीची काही परिसीमा उरली नाहीये. जनाची नाही तरी मनाची लाज त्यांनी ठेवली पाहिजे. अगदी. पण मग हे सगळं कशासाठी? म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी बोललंच पाहिजे आणि दुसरीकडे त्यांनाच प्रमाणपत्र वितरित करत असताना अशा पद्धतीने भोजपुरी गाणी वाजवली जातात. हे सगळं कशासाठी हा प्रश्न आहे? मतांच्या लाचारीसाठी. दुसरं त्याला काही हे नाहीये, उत्तर नाहीये. आम्ही वाटेल तेवढे लाचार होऊ पण आम्हाला मतं पाहिजे. निश्चित. म्हणजे एकीकडे आपलं मराठी प्रेम दाखवायचं पण ते मराठी प्रेम आणि त्या आडून मतांसाठीचे खरं तर प्रयत्न त्याचे सुरू आहेत. येस, नक्की. अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मतांचं राजकारण केलं जात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर शिवसेना युपीटीचे नेते अखिलेश चित्रे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांनी सुद्धा यावर जोरदार टीका केलेली आहे. अशा पद्धतीची भोजपुरी गाणी लावणं आणि महिलांना नाचवणं हे अतिशय अपमानकारक आहे आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.